पंढरपुरात भीमा नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। पुरामुळे परिसरातील घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे, तर सध्या पंढरपुरात 125 कुटुंबांचं स्थलांतरण करण्यात आलंय। तर गोपाळपूर इथून पुलावरून पाणी येऊन कर्नाटककडे जाणारी वाहतूक आता बंद होण्याची शक्यता आहे। उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग आता पंढरपूरमध्ये पोहोचलेला आहे आणि आपण बघितलं तर चंद्रभागेच्या जो इशारा पातळी आता चंद्रभागेनं ओलांडलेली आहे। सखल भागामध्ये पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे। माझ्याबरोबर मुख्य अधिकारी महेश रोकडे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं। काय सांगाल साहेब की आज की इशारा पातळी ओलांडली असल्यामुळे पंढरपूर शहरामध्ये येणारे भाविक आणि नागरिकांना नगर परिषदेच्या आणि सर्व प्रशासनाच्या वतीने आम्ही जागृत करत आहोत। रिक्षाच्या मार्फत आम्ही जनजागृती करत आहोत। यावर सायंकाळपर्यंत सुद्धा जर पाणी पातळी वाढत आहे, 1,80,000 क्युसेस जर होत आहे, तर त्यानुसार संतपेठ आणि इतर गोपाळनगर या भागामध्ये सुद्धा आम्ही प्रिकॉशन्स घेत आहोत। नागरिकांना आवाहन करत आहोत की पुरेशी काळजी घ्यावी आणि नदीपात्रामध्ये उतरू नये। आता सध्या नीरा आणि भीमाचा मिळून एकूण 1,80,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग चालू आहे, जो पंढरपूरमध्ये आता 1,11,000 पोहोचलेला आहे। अजून 4 ते 5 तासांनी ते पंढरपूरमध्ये पोहोचवू शकतो, परंतु 1,80,000 आणि ग्रामीण भागातले कुठलेही घर बाधित होत नाहीत। फक्त पिकांना थोडाफार धोका संभवू शकतो। कॅमेरामन जेडी सह माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।